किती छान आहे, डायमंड वर्क पण खूप, सारी इच्छाएं पूर्ण करते हैं। झूलेलाल भगवान का चालिया मंदिर है, वैसा ही हम लोग ने यहाँ पे रिप्लिका उनका बनाया है। इथे ना प्रसाद म्हणून आहे ना चॉकलेट दिलं जातं। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी चाललोय आज उल्हासनगरला। तुम्हाला माहित असेल उल्हासनगरला सुद्धा गणपती डेकोरेशन खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात बनवलं जातं। म्हणजे खूप छान छान डेकोरेशन आपल्याला उल्हासनगरला पाहायला भेटतात। मागच्या वर्षी UFC ला तुम्ही पाहिलं असेल की केदारनाथच्या थीमवाला डेकोरेशन आपल्याला पाहायला भेटलेलं। यावेळेस ना तिथे मला ऐकण्यामध्ये आलंय की तिथे ना प्रभू श्री रामाचं मंदिर बनवण्यात आलेलं आहे। तर आता काय बनवलंय ते आपण आता एक्झॅक्ट उल्हासनगरला जाऊनच बघूया। उल्हासनगर आहे ना मोठ्या मोठ्या डेकोरेशनसाठी फेमस आहे। तर मी आता जातो आणि बघतो तिकडे जाऊन आपल्याला कोणकोणते मंडळ पाहायला भेटणार आहे आणि त्यासोबत कोणकोणते डेकोरेशन सुद्धा पाहायला भेटणार आहे। तर आता टाइम वेस्ट करत नाही, लगेच जातो उल्हासनगरला आणि तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करतो। मित्रांनो, आता आपण आले उल्हासनगर 4 मध्ये मॅग्नम यूथ सर्कलच्या इथे, आणि इथे आतमध्ये आहे बाप्पा। आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला बाप्पा सुद्धा दाखवतो। आणि आपल्या समोर आहे आता बाप्पा। आणि मी आता विचारलं तेव्हा आपल्याला कळालं की बाप्पाचं जे रूप आहे ना, तर जे झुलेलाल भगवान आहे ना, जे सिंधी लोकांचा भगवान, तर त्या रूपामध्ये इथे आपल्याला बाप्पा पाहायला भेटतो। आणि समोर आहे बाप्पा आणि खाली आहे ना, खाली ज्याच्यावरती बाप्पा विराजमान आहे, तर खाली आहे ना माशाचं आहे, मासा आहे, आणि त्याच्यावरती झुलेलाल भगवानच्या रूपामध्ये आपल्याला इथे बाप्पा पाहायला भेटतो। आणि इथे तुम्ही वरती फोटोज वगैरे बघू शकतात, तर ते सुद्धा समोर मला कळालं की झुलेलाल भगवान आहेत त्यांचं इथे दाखवलेलं आहे। आणि इथे गंगा घाट दाखवलेला आहे। हे बघा, हे फोटोज जे आहेत ते गंगा घाट दाखवलेलं आहे। आणि ना इथे पाण्याचं एक कुंडसारखं मला पाहायला भेटतं आहे। मला ॲक्च्युली माहीत नाही काय आहे ते, तर इथे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याशी विचारपूस करून मी तुम्हाला माहिती सांगतो। तर हे कुंड पाहून तुम्ही सुद्धा कन्फ्यूज झाले असतील की हे आतमध्ये आपल्याला कॉईन्स वगैरे काय बघायला भेटतात। तर इथे एक कार्यकर्ते, त्यांना आपण विचारूया, ते आपल्याला थोडीशी माहिती सांगतील। तर आपल्या समोर आहेत इथले कार्यकर्ते। दादा, आपका नाम? दिनेश लुंड। ओके, इसके बारे में कुछ बताइए ना। सर, ये हमने जो बनाया है ये यहाँ पे उल्लासनगर में और पूरे विश्व में प्रसिद्ध चालिया मंदिर है। झूलेलाल भगवान का चालिया मंदिर है, वैसा ही हम लोग ने यहाँ पे रिप्लिका उनका बनाया है। ये जो आप देख रहे हैं, ये वहाँ पे तालाब बना हुआ है। यहाँ पे हम लोग 40 दिन उपवास रख के फिर वो मटकी यहाँ पे विसर्जन करके उसके बाद हमारा 40 दिन का उपवास पूरा होता है। ओके, आप वहाँ पे देखेंगे झूलेलाल भगवान की है। आपने झूलेलाल मंदिर जो है रिक्रिएट किया है, रिक्रिएट किया है। चालिया मंदिर, झूलेलाल चालिया मंदिर हमने झूलेलाल चालिया मंदिर, झूलेलाल चालिया मंदिर। ओके, और ये कॉइन का क्या है? ये अपने मन से है, कोई ओके, मतलब मेरे को ऐसा लग रहा है कि अगर आप कॉइन डालोगे और कोई विश मांगोगे तो भगवान पूरी करेगा। ऐसा मानते हैं कि हम कुछ डालेंगे इसमें कॉइन तो हमारी कोई विश या मनोकामना होगी वो पूरी होगी। ओके जी, तो यही सब है अपना इसमें। ओके जी, तो थँक्यू, आपने बताया, आपका टाइम देके। ओके, तर मित्रांनो, मी सांगितलं तुम्हाला प्रत्येकाची श्रद्धा असते। प्रत्येकजण आपल्या श्रद्धेने इथे कॉइन टाकतो आणि विश मागतो, तर त्यांच्या मनामधली श्रद्धा ही पूर्ण होते। तर तशा प्रकारचे इथे कुंड आपल्याला पाहायला भेटतंय। आणि समोर जे मंदिर आहे तर ते झुलेलाल भगवानचं मंदिर आहे। उल्हासनगर 4 मध्ये असं खूप मोठं मंदिर आहे असं मला त्यांच्याकडनं कळालं आहे। तर मी आता वरती जाऊन तुम्हाला एकदा मंदिर सुद्धा दाखवतो। तर आपल्या समोर आहे आता झुलेलाल मंदिर, आणि हे बघा झुलेलाल भगवान आहेत। जे लोक सिंधी असतील त्यांना माहीत असेल, आपल्या लोकांना माहिती नाही। तर तुमच्या माहितीसाठी मी आता माहिती घेतली आहे। तर माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, मी आलो आता UFC ला। UFC मित्रांनो उल्हासनगर मधलं 1 नंबर डेकोरेशन असतं। तुम्हाला माहित असेल दरवर्षी हे युनिक काहीतरी करतात। मागच्या टायमाला यांनी केदारनाथ उभं केलेलं, आणि या टायमाला हनुमान मंदिर इथे बनवण्यात आलेलं आहे। आणि इथून मित्रांनो आतमध्ये जायला एंट्री आहे। इथून आतमध्ये जायचं, इथून आहे ना असं वरती फिरून आहे ना, इथून असं झिगझॅग करत इकडनं तुम्हाला ना असं इकडनं यायला लागतंय। बघा वरती लोक दिसत असतील, तिकडनं मग फिरून तुम्हाला इकडे आहे ना आतमध्ये यायला लागतं। आणि आतमध्ये मित्रांनो आहे ना रामायणचा एक शो आहे। तर आता कोणता शो आहे मी तो तुम्हाला सांगत नाही, मला कळालेला आहे। मी आतमध्ये जाऊन तुम्हाला डायरेक्ट शो दाखवतो। आता आपण जाऊया डायरेक्ट VIP लाईनमध्ये, कारण इथे थोडीशी आपली ओळख आहे, म्हणून आपण डायरेक्ट आता VIPच्या लाईनमधून जाऊया। आतमध्ये जातो आणि तुम्हाला चलचित्र आणि बाप्पाचं दर्शन करवतो। आपण चाललोय आतमध्ये शो पाहण्यासाठी। या पडद्याच्या एक्झॅक्ट मागे ना शो असणार आहे। तर आता आपण जाऊया आतमध्ये। शक्ति के प्रहार से लक्ष्मण जी मूर्छित होकर धरती पर गिर पड़ते हैं। लक्ष्मण के गिरते ही रणभूमि में हाहाकार मच जाता है।
लक्ष्मण को मूर्छित अवस्था में देखकर प्रभु श्री राम अत्यंत पीड़ा से भर उठते हैं। अपने प्रिय भाई लक्ष्मण का सर अपनी गोद में रख वो बिलख बिलख कर अश्रुधारा बहाने लगते हैं और उनको रोता हुआ देख महान योद्धा नल, नील, अंगद, सुग्रीव, जामवंत, विभीषण और हनुमान सहित समस्त वानर सेना चिंता में डूब जाती है। ऐसी स्थिति में जामवंत बोलते हैं, अतिशीघ्र लक्ष्मण जी को उपचार कैसे मिल सकता है, इस पर विचार करना चाहिए। आप ही बताएं विभीषण जी। इन्हें यदि लंका के राजवैद्य सुषेण वैद्य का उपचार मिल जाए तो लक्ष्मण जी की चेतना वापस आ सकती है, और यही मेरी समझ में सर्वोपरि उपाय है। इसके बाद उपचार के लिए पहुंचे सुषेण वैद्य ने कहा, मेघनाथ के शक्ति बाण का इलाज हिमालय के द्रोणागिरी पर्वत के शिखर पर पाई जाने वाली संजीवनी बूटी है, उसे सूर्योदय से पूर्व ही लाना होगा। ये सुनते ही प्रभु श्री राम बोल पड़े, कहाँ हिमालय और कहाँ लंका का ये विशाल समुद्र, कौन ला सकेगा ये संजीवनी बूटी? जामवंत और सुग्रीव ने यहाँ पर एक साथ कहा, इस कार्य के लिए पवन पुत्र हनुमान से अधिक सक्षम और कोई नहीं है। सही कह रहे हैं जामवंत, महाबली हनुमान ही पवन वेग से जाकर संजीवनी बूटी सूर्योदय से पहले ला सकते हैं। प्रभु ही लौट आऊंगा। जय श्री राम। हनुमान जी वायु वेग से हिमालय पहुंच गए। समय के अभाव में महाबली हनुमान जी ने पूरा द्रोणागिरी पर्वत ही उखाड़ लिया और उसे लेकर लंका युद्ध भूमि की ओर निकल पड़े। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। सूर्योदय से पहले हनुमान जी द्रोणागिरी पर्वत लेकर लंका पहुंच गए, जिसके उपरांत लक्ष्मण जी का उपचार आरंभ हुआ। औषधि के प्रभाव से लक्ष्मण जी की चेतना वापस लौटती है। चारों तरफ प्रसन्नता की लहर दौड़ पड़ती है। पूरी वानर सेना पवन पुत्र हनुमान की जय जयकार करने लगती है। तो इस प्रकार से श्री राम दूत हनुमान ने अपनी सूझबूझ और अपार शक्ति से भ्राता लक्ष्मण के प्राण बचाए। यूएफसी ग्रुप की ओर से धन्यवाद डेकोरेटर्स बगाड़े एंड बगाड़े। तर मित्रांनो, इथे छलचित्र आपण पाहिल्यानंतर आहे ना, आपल्याला इथे समोर आहे ना यूएफसीच्या बाप्पाचं दर्शन होतं आणि बाप्पा बघा किती छान आहे. डायमंड वर्क पण खूप छान केलेलं आहे आणि सिंहासनावरती आहे ना यूएफसीच्या बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. खूप छान आहे आणि बघा खूप डायमंड वर्क केलेलं ना, एकदम चमकते मूर्ती. खूप छान अशी मूर्ती आपल्याला यूएफसीच्या राजाची इथे पाहायला भेटते. तर माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपण आलोय 26 का राजाला. समोर बोर्ड बघू शकतात, वेलकम. आणि इथे मला असं वाटते ख्यातू श्यामचं आहे ना मंदिर बनवलेलं असणार आहे. समोर बघा जय श्री श्याम सुद्धा लिहिलेलं आहे. तर हा एंट्री गेट आहे 26 का राजाचा. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला नेमकं डेकोरेशन आणि बाप्पा कोणत्या स्वरूपात पाहायला भेटणार आहे. मंडळी, आता आपण आलोय 26 का राजाला आणि जसं गेटवरती सांगितलं, इथे आपल्याला ख्यातू श्यामचं मंदिरचं प्रतिकृती इथे पाहायला भेटणार आहे. तर हा एंट्री गेट आहे. समोरनं तिकडनं लाईन आहे. आता आपण तिकडे जाऊया, बघूया लाईनमध्ये लागायचं आहे का VIP एंट्री भेटते. मी तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो. रात्रीचे 1:30 वाजले होते आणि गर्दी एवढी जास्ती नव्हती, त्यामुळे आम्ही गर्दीमध्ये लागलो आणि वरती मंदिर आहे. आता मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. 5 मिनिटात आपण मंदिरात पोहोचू. आपण वरती जातोय आणि हे बघा सगळ्यांना लाईन वाईज सोडतायत एक एक करून. आणि इथे वरती गेल्यावरती आपल्याला आता कळेल की आतमध्ये नेमकं काय. आपण आता आतमध्ये आलेलो आहे.
मगाशी आपण UFC ला जशी सिटिंग अरेंजमेंट बघितली तसंच सिटिंग अरेंजमेंट इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटते। आता थोड्या मिनिटांमध्ये ना शो सुरू होणार आहे, तो शो काय असणार आहे मी तुम्हाला आता दाखवतो। महाभारत काल में श्री अर्जुन जी के बल और धनुर्विद्या की प्रशंसा तो हम सबने सुनी है, और महादानी कर्ण के दान की महिमा भी किसी से छुपी नहीं है। पर उसी काल के एक योद्धा, एक महावीर, एक महादानी, बलशाली भीम और हिडिंबा के वीर पुत्र घटोत्कच की संतान वीर बर्बरिक की गाथा आज आपके सामने हम प्रस्तुत कर रहे हैं। बर्बरिक की साधना और तपस्या से प्रसन्न होकर देवी सिद्ध अंबिका और भगवान शिव ने उसे 3 बाण वरदान में दिए थे। उन तीनों बाणों में ऐसी शक्ति थी जो कुछ ही पलों में समस्त सेना का वध करके महाभारत के युद्ध को कुछ ही पलों में समाप्त कर सकते थे। वीर बर्बरिक ने देवी सिद्धवान अज्ञानी को ज्ञानी बनाने की शक्ति प्रदान की। इतना ही नहीं, देवकी नंदन श्री कृष्ण ने बर्बरिक को अपना अवतार बताते हुए अपना एक नाम भी दे दिया। आज हम उसी शीशदानी 3 बाणधारी बर्बरिक को खाटू श्याम के नाम से पूजते हैं। खाटू श्याम सरकार की दरबार से कोई भक्त खाली झोली लेकर नहीं लौटता। बांके बिहारी के अवतार खाटू श्याम जी सच्चे दिल और पावन मन से मांगी गई सारी इच्छाएं पूर्ण करते हैं। तर पाहिल्या मित्रांनो, इथे आपल्याला आहे ना आतमध्ये खाटू श्यामची स्टोरी सांगण्यात आलेली। खाटू श्यामजी त्यांची स्टोरी आपल्याला इथे सांगण्यात आली, तो खूप छान होतं। तर तुम्ही या पंडालमध्ये सुद्धा येऊ शकता। थोड्या वेळ आधी मी तुम्हाला UFC दाखवलेलं, आता हे होतं 26 के राजा। आता खाली जाऊया आणि बघूया की आता आपल्याला पुढचा पंडा म्हणजे कुठलं पुढचं मंडळ असणार आहे। मी आता खाली जाऊन तुम्हाला सांगतो। खाटू श्यामजी यांच्याबद्दल स्टोरी सांगितल्यानंतर आहे ना समोर इथे आपल्याला 26 के राजाची मूर्ती पाहायला भेटते आणि मागे आपल्याला त्रिशूल प्रभयमध्ये आपल्याला बघा इथे माता पार्वती आणि इथे आपल्याला महादेव पाहायला भेटतात आणि समोर आपले आहे 26 के राजाचे बाप्पा। शिवजीच्या अवतारामध्ये आपल्याला इथे ना बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत आहे। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे अचिव्हर्स ग्रुपच्या इथे उल्हासनगर 4 मध्ये आणि इथे बघा गर्दी आहे। आता रात्रीचे वाजले 1:30 तरी पण बघा एवढे लोक लाईनमध्ये उभे आहेत आणि मंडपाच्या आतमध्येच बाप्पाची मूर्ती आहे आणि मला असं ऐकण्यात आले की इथे छलचित्र सुद्धा आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला बाप्पाची मूर्ती आणि कोणतं छलचित्र आहे ते आतमध्ये जाऊन दाखवतो। इथे दर्शन करून आल्यावरती इथे परत प्रसाद म्हणून आहे ना, हे बघा इथे ना चॉकलेटच दिलं जातं। हे बघा इथे हा पोरगा आहे आणि इथे प्रसाद म्हणून चॉकलेट दिलं जाते। उल्हासनगरमध्ये काय आहे काय माहिती, सर्वीकडे ना आपल्याला प्रसाद म्हणून चॉकलेटच दिलं जात आहे। तर मित्रांनो, आता आपण आले उल्हासनगरमधील MNG ग्रुपच्या इथे आणि समोर आहे त्याचा मंडप। तर आता आपण इथं आतमध्ये जाऊया। आतमध्ये आहे ना महादेवाची गाणी वाजताय, याचा अर्थ आहे ना आतमध्ये आपल्याला महादेवच्या रूपामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया की डेकोरेशन काय असणार आहे, बाप्पाची मूर्ती कशी असणार आहे। आता आतमध्ये जाऊन बघूया की आपल्याला काय बघायला भेटतंय। गुफेसारखं वाटतंय आणि महादेवाचं गाणं वाजतंय। मला असं वाटतंय ना की आतमध्ये आपल्याला शिवजीच्या रूपामध्ये आपल्याला म्हणजे महादेवच्या रूपामध्ये मूर्ती पाहायला भेटेल असं मला वाटतं। पण आता आपण आतमध्ये जाऊन बघूया। हे बघा गुफेसारखं इथे बनवलेलं आहे, हे बघा असं गुफेसारखं बनवलंय आणि इथून आता आपल्याला आतमध्ये जायचंय। आता आपण आतमध्ये जाऊया। वाव,
इथे आहे ना प्रसाद म्हणून आहे ना चॉकलेट दिलं जातं, मोदक नाही चॉकलेट दिलं जातं. हे बघा. सो दॅट्स द व्हिडिओ गाईज. मी तुम्हाला 4 ते 5च मंडळ दाखवू शकलो. उल्हासनगरमध्ये 7 ते 8 मंडळ फेमस आहेत, पण मी तुम्हाला 4 ते 5च दाखवू शकलो कारण की ना माझी बॅटरी एकदम लो झाली आणि मी आज पॉवर बँक आणायला सुद्धा विसरलो होतो. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मला तर सर्वात जास्त UFC मधला जो बाप्पा आहे ना त्याचं छलचित्र आवडलं, जे प्रभू श्री राम आहेत ना त्यांचा भाऊ लक्ष्मण त्यांचा जेव्हा बाण लागतो ना तेव्हा प्रभू श्री राम संजीवनी वटी घ्यायला जातात ना त्याचं छलचित्र आपल्याला तिथे पाहायला भेटलं. आणि जेव्हा हनुमान चालीसा लागतो ना तेव्हा अंगावर एकदम काटा येतो. तुम्ही तो क्षण आहे ना स्वतः जाऊन अनुभवा, तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या कोणत्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.